नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रात्यक्षिकपणे VLOOKUP या फॉर्म्युलाचा वापर शिकणार आहोत। आपण हा फॉर्म्युला म्हणजे याच्यासाठी वापरतो की आपल्याकडे कितीही मोठा डेटा असला तरी त्याच्यामधून आपल्याला स्पेसिफिक डेटा शोधायचा असेल। आता जसं की माझ्याकडे हा डेटा आहे ज्याच्यामध्ये मला 5 विद्यार्थ्यांचे रोल नंबर दिलेले आहेत, तर त्याच्यावरून मला विद्यार्थ्याचे नाव आणि मार्क्स शोधायचे आहेत। त्याकरिता मला फॉर्म्युला वापरायचा इज इक्वल टू VLOOKUP टाईप करायचा आणि ब्रॅकेटमध्ये त्याच्यामध्ये टाईप करायचे लुकअप व्हॅल्यू आपल्याला द्यावी लागते रोल नंबरवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर कॉमा द्यायचा। त्याच्यानंतर मागते आता टेबल ॲरे साठी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, पूर्ण हा टेबल सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर परत कॉमा द्यायचा आहे। कॉमा दिल्यानंतर कॉलम इंडेक्स नंबर, त्याकरिता आपल्याला कॉलम इंडेक्स नंबर म्हणजे आपल्याला आता इथे विद्यार्थ्याचे नाव पाहिजे असेल तर आपल्याला टाईप करायचा की विद्यार्थ्याचे नाव कोणत्या कॉलम मध्ये, तर जसं की इथे 1 आणि 2 नंबरच्या कॉलम मध्ये आहे, तर आपल्याला टाईप करायचं आहे 2 आणि नंतर परत एक कॉमा द्यायचा आहे आणि त्यानंतर ट्रू आणि फॉल्स व्हॅल्यू मागते, तर त्याच्यासाठी आपल्याला करायचं आहे 0 टाईप। त्याच्यानंतर आपल्याला ब्रॅकेट कम्प्लीट करायचं आणि एंटर दाबायचे। आपल्याला विद्यार्थ्याचे नाव भेटलेले आणि नंतर सेम फॉर्म्युला आपल्याला विद्यार्थ्याचे मार्क्स काढण्यासाठी वापरायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इज इक्वल टू VLOOKUP टाईप करायचं आणि त्याच्यामध्ये सेम जसं की आपल्याला रोल नंबरवरून काढायचं आहे, तर रोल नंबरवरती क्लिक करायचं आहे, नंतर परत द्यायचं आहे कॉमा द्यायचा आहे। यासाठी सुद्धा परत टेबल ॲरे म्हणजे पूर्ण टेबल सिलेक्ट करायचं आहे। टेबल सिलेक्ट केल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला परत एक कॉमा द्यायचा आहे। कॉमा दिल्यानंतर कॉलम इंडेक्स नंबर, आता आपल्या टेबलमध्ये बघायचं आहे की आपले जे मार्क्स आहेत विद्यार्थ्याचे ते कोणत्या कॉलम मध्ये, तर त्याच्यासाठी हा 11वा कॉलम आहे। तर आपल्याला इथे कॉमा दिल्यानंतर 11 टाईप करायचा आहे आणि परत कॉमा द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर परत 0 टाईप करायचं आणि ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर दाबायचं आहे, तर विद्यार्थ्याचे मार्क्स सुद्धा येतात। अशाच टिप्स आणि ट्रिक्ससाठी आमच्या यशस्वी कम्प्युटर या चॅनलला शेअर करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।